अफजल खान वधाआधी छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी मारली आणि चंद्रराव मोर्याला ठार केलं. याची दोन मुख्य कारण आहेत. तर त्यातलं पहिलं कारण असं आहे की जावळीचा जो प्रदेश आहे तो पहिल्यापासूनच एक समृद्ध प्रदेश होता. म्हणजे जावळीचा जो विस्तार होता तो वरती रायगड पासून खाली खेड जवळ असलेल्या कुंभारली घाटापर्यंत होता. जे विशाळगडावर पण मोर्यांचं एक घराणं होतं. जो भोरप्या नावाचा डोंगरच होता. ज्या भोरप्या डोंगरावर नंतर महाराजांनी प्रतापगड बांधला. तो प्रतापगड पण जावळीच्या प्रदेशात होता. आपल्या स्वराज्याच्या सुरुवातीला महाराजांचं जे स्वराज्य होतं त्या स्वराज्यापेक्षा तिप्पट चौपट राज्य जावळीचं होतं. त्यामुळे जोपर्यंत जावळी आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपल्या स्वराज्याचा काही विस्तार होणार नाही हे महाराजांना ठाऊक होतं. आणि जावळीच्या प्रदेशामध्ये जे कोकणातले घाट यायचे त्या घाटामधून व्यापार चालायचा. जे काही व्यापारी त्या घाटावरून यायचे त्या व्यापाऱ्यांकडून हे मोरे कर घ्यायचे. त्यामुळे जावळीचा रेव्हेन्यू पण खूप मोठा होता. असं हे जावळीचं समृद्ध राज्य होतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या चंद्रराव मोर्याला त्यांनी स्वतः त्या गादीवर बसवलेलं मोऱ्यांचं. दुसरं मुख्य कारण तेच की हा जो चंद्रराव मोरे होता त्याने काय केलं की स्वराज्यामधले काही गावं होती त्या गावं आपल्या ताब्यात घ्यायला सुरू केलं. अजून एक अशी गोष्ट केली की स्वराज्यामध्ये एका बाईवर एका कुलकर्ण्याने बलात्कार केला. त्या कुलकर्ण्याला त्या चंद्रराव मोरेने आश्रय दिला. महाराजांच्या आज्ञापत्रात एक वाक्य असं की जोपर्यंत चंद्रराव मोरे मारला जात नाही तोपर्यंत राज्य साधत. म्हणून महाराजांनी त्या चंद्रराव मोर्याला पत्र पाठवलं, तू हाताला रुमाल बांधून आम्हाला शरण आहे. तर त्याला त्या चंद्रराव मोर्याने उलट उत्तर दिलं, तुम्ही स्वतःला राजे म्हणवता, तुम्ही कुठले राजे? आम्ही राजे. येता जावली जाता गोवली, उद्या यायचं ते आजच या. दारुगुळा बहुत आहे. जे दारुगुळा बहुत आहे तुम्हाला उद्या यायचं असेल तर आजच या. म्हणजे त्याचा जो सत्तेचा माज चढलेला ना, माज, तो छत्रपती शिवाजी महाराजांना उतरवायचा.